हॅलो नमस्कार। तर आज आपण बनवणार झटपट अशी 5-10 मिनिटांमध्ये होणारी अशी चटणी। तर तुम्हालाही नक्की आवडेल ही चटणी, अशी आहे एकदम स्वादिष्ट। तर सर्वप्रथम आपण काय काय घेतलं आहोत ते तुम्हाला दाखवते। तर शेंगदाणे, ओलं खोबरं आणि लसूण आणि पुढचं साहित्य ते मी पुढेच तुम्हाला दाखवणार आहे। तर पहा, यांना चांगल्या प्रमाणे एकदम स्लो गॅसवरती भाजायचं आहे। तर चला, अर्धी वाटी सर्व हे साहित्य घेतलेले आहेत, खोबरं, लसूण आणि शेंगदाणे। तर आता याला आपण भाजणार आहोत। तर मी आता सर्वप्रथम ठेवत आहे गॅसवरती तव्यावरती ठेवत आहे। आता मी साहित्य तुम्हाला दाखवलं, पुन्हा एकदा दाखवणार आहे। गरम मसाला, हळद, शेंगदाणे, काळं मीठ आणि तुम्ही तुम्हाला चांगलं वाटतं, कांदा लसूण मसाला किंवा सब्जी मसाला किंवा गरम मसाला, तुम्ही ह्या तीनापैकी कोणताही वापरू शकता। तर मी घेतला आहे गरम मसाला। तर थोडीशी तिखट होते, थोडी स्पायसीसुद्धा लागते चटणी। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि पहा, अशा प्रकारे भाजायचं आहे। स्लो गॅसवरतीच करून घ्यायचं आहे शेंगदाणे। तर आपले शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहेत आणि आता आपण खोबरा भाजणार आहोत। तर खोबरा त्याचप्रमाणे सुद्धा भाजायचं आहे जसं की मी शेंगदाणे भाजलेत, जास्त करपवायचं नाही। तर पहा, अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे। आणि इकडे मी परसबातून हे आणलं होतं कढीपत्ता, आणि कढीपत्ता पहा किती आणलं होतं। तर मी 7-8 कढीपत्त्याची पाने मी काढून ठेवते, एकदम स्वच्छ धुवून असं पाणी निथळवायला ठेवायचं आहे। आणि इकडे मी घेतलं मिक्सरचं भांडा आणि त्या भांड्यामध्ये टाकलं हे ओलं सुक्कं खोबरं आणि लसणाचे भरपूर पाकले आहेत, 10-12 जास्त आहेत, त्याचं काही मोजमाप मी केलं नाही। आणि शेंगदाणे घेतले, त्यांना चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे। आणि इकडे एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये बघते मी आता कसं वाटलं आहे ते, एकदम जाडसर असं वाटायला पाहिजे। आता पहा, माझ्या हाताला थोडंसं तेलकट लागलेलं दिसते, कारण शेंगदाण्याला तेल सुटलं आहे। आणि हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। प्लेटमध्ये काढून झाल्याच्या नंतर सर्व मसाले असतात ते टाकायचे, पण आपण आधी तडक्याची तयारी करूयात। तर इकडे मी तडका देण्यासाठी मी गरम तेल करणार आहे आणि गरम तेलामध्ये पहिलं जे सफेद तिल असतात ते टाकणार आहे। तर सफेद तिलला चांगलं तडकाचं द्यायचं आहे, चांगलं असं खरपस असं वास यायला पाहिजे मस्तपैकी। तर अशा प्रकारे मी आता टाकणार आहे सफेद तिल। तर 1 चमचा टाकलेला आहे, तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, मला सफेद तिल आवडतात म्हणून मी टाकते। तर तुमच्या आवडीप्रमाणे ही चटणी तुम्ही बनवू शकता। तुम्ही ह्याच्यामध्ये काय ॲड करायचं काय नाही हे तुमच्या मनानुसार करू शकता। तर इकडे मी कढीपत्ता टाकलेला आहे, कढीपत्त्यालाही चांगलं तडतवायचं आहे। आणि आपण टाकणार आहोत लसूण। पहा, मस्त असं स्मेल सुटलेला आहे लसणीचा। आणि चांगलं हलवत बसायचं आहे, स्लो गॅसच ठेवायचे आहे, कारण हे करपायला नको, जास्त हलवायचं आहे, सतत हलवत बसायचं आहे। तर आता चांगलं भाजून झालेलं आहे आणि पहा, इकडे आता गरम मस्तपैकी झालेलं आहे। तर आपण आता तडक्याला तसंच ठेवणार आहोत, तुम्हाला दिसत असेल गॅसवरती। आणि इकडे मी मसाले टाकून घेणार आहे, हळद, मीठ आणि मसाला। तर पहा, अशा प्रकारे। आणि मी जे मिक्स असतं करायचं ते तुम्ही मिक्स करू शकता। आणि हे मी गरम मसाला घेतला आहे, मी हलकंसंच टाकणार आहे 1 चमच्यासारखं। आणि मीठ टाकणार आहोत, काळा मीठ। खूप छान चटणी लागते ही, तुम्ही नक्की ट्राय करा। आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी कुठेही यूट्यूबला वगैरे बघितली नाही, मी मनानेच बनवले। मी एक टोमॅटोची ही चटणी बनवणार आहे, ती तुमच्याकडे नक्की शेअर करेन लवकरच। तर आता पहा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे, आपली झालेली आहे। आणि तुम्हाला आता दाखवते मी कसं शायनिंग चटणीला कलर असं मारलेला आहे, पहा किती भारी असं लागतं खायलासुद्धा। आणि आता आपण तडका देणार आहोत, पण तेलाला आपण चांगलं थंड, जास्त तेल टाकायचं नाही, कारण शेंगदाण्याला तेल सुटलेलं आहे ऑलरेडी।
तर हा तेल आहे मी तो काढून ठेवला आहे, किंवा तुम्ही घीमध्ये सुद्धा हा तडका देऊ शकता, असं काही नाही की तेलामध्येच दिलं पाहिजे. तर पहा अशा प्रकारे आता मी तडका दिलेला आहे आणि सर्व मस्तपैकी मिक्स करणार आहे आणि तीळ टाकणार आहे. तर आपली चटणी रेडी आहे. इतकं खमंग घरामध्ये वास सुटलेला आहे ना, इतकं भारी चटणी लागते ना खायला, वाव. भाजी विसराल तुम्ही पण ही चटणी विसरणार नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देते. इतकी भारी लागते, इतकी भारी लागते, उंगल्या चाटत बसाल. तर आता आपण चटणी डब्यामध्ये एका भरून ठेवणार आहोत. तर चला आपण भरून ठेवूया. तर पहा अशा प्रकारे तुम्ही महिना 2 महिने 3 महिनेही सुद्धा वापरू शकता. ही चटणी इतकी भारी आहे, खूपच मस्त. तुम्ही कुठे तुम्हाला पिकनिकला जरी जायचं असेल तरी ही बनवून नेऊ शकता तुम्ही. मस्त लागते आणि मुलांनासुद्धा आवडेल अशी. आमच्या घरात तर सर्वांना आवडते. तर पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक